नमस्कार, व्हायरल वास्तव मध्ये आपलं स्वागत. मी निखिल. नव्या वर्षात मॅग्नेटिक टेप असलेले जुने एटीएम कार्ड बंद झाले. मात्र त्या जागी आलेल्या नव्या एटीएम कार्डमुळे चोरट्यांना तुमच्या तिजोरीवर डल्ला मारण्यासाठी मोकळं रान मिळालं असं सांगितलं जात आहे. पाहूया या व्हायरल झालेल्या बातमीचं नेमकं सत्य काय. नव्या एटीएम कार्डचा वाढता धोका. विना पासवर्डचे एटीएम कार्ड घातक. तिजोरीवर डल्ला मारण्यासाठी चोरांना मोकळं रान. 31 डिसेंबर 2018 नंतर जुने मॅग्नेटिक टेप असलेले एटीएम कार्ड बाद झाले आणि त्या जागी आली आहेत चिप असलेली नवी एटीएम कार्ड्स. ही कार्ड्स अधिक सुरक्षित आहेत असा दावा बँकांकडून केला जातोय. त्याचं क्लोनिंग करता येणार नाही असाही दावा वित्त कंपन्यांनी केलाय. मात्र कंपन्यांचा हा दावा 100% खरा आहे का? तुमच्या खिशात नव्याने दाखल झालेले व्हिसा, मास्टरकार्ड आणि अमेरिकन एक्सप्रेस कंपन्यांचे कॉन्टॅक्टलेस डेबिट आणि क्रेडिट कार्ड्स अगदी सुरक्षित आहेत का असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय. SBI, HDFC, ICICI, ॲक्सिस आणि IDBI अशा विविध बँकांनी डेबिट आणि क्रेडिट कार्ड्स जारी केलेत, ज्यातून मॉल आणि इतर दुकानांमधून 2000 रुपयांपर्यंतची शॉपिंग तुम्हाला विना OTP आणि विना पिन करता येणार आहे. या कार्डच्या बाबतीत केवळ कार्ड पेमेंट मशीनच्या 4 सेंटीमीटर दूर अंतरावरती ठेवलं की त्यातून रक्कम वळती केली जाईल. मात्र हे नवे एटीएम कार्ड पूर्णपणे सुरक्षित आहे का याचा तपास करण्यासाठी आमचे प्रतिनिधी सुमित सावंत यांनी अर्थतज्ञ विश्वास उडगी यांच्याशी संवाद साधला आणि त्यांच्याकडून या दाव्यांची शहानिशा केली. सुरक्षितपणे डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड हे बँकिंग व्यवस्थेमध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या सूचनेप्रमाणे चालतात. बँकिंग व्यवस्थेमध्ये खाजगी बँका असोत किंवा विदेशी बँका असोत किंवा राष्ट्रीयकृत बँका असोत किंवा कोऑपरेटिव्ह बँका असोत, यांनी RBIच्या गाईडलाईन्सप्रमाणे जी डेबिट कार्ड आणि जी क्रेडिट कार्ड आणली आहेत बाजारामध्ये तीच व्हॅलिड आहेत, तीच अधिक सुरक्षित आहेत. त्यामुळे आत्ता ही जी दुसरी काही ॲप जी आहेत जी 2000 पर्यंत शॉपिंगचा तुम्हाला वायदा करतात, त्याच्यामध्ये सोय म्हणजे काय, जोपर्यंत शॉपिंग होतं तोपर्यंत होतंय, परंतु त्यातून तुमचं नुकसान प्रचंडपणे आहे. त्यातून काय फ्रॉड्स होऊ शकतील हे आत्ता तर कोणी सांगू शकत नाहीत. अजून तरी ह्याचं लोड असं काही वाढलेलं नाही आहे. पण माझं म्हणणं, लोकांनी बँकिंग व्यवस्थेवरती विश्वास ठेवावा. अशा खाजगी ॲपवरती मुळीच विश्वास ठेवू नये, तिकडे जाऊ नये. जसं बिटकॉईन ही करन्सी या देशाच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आणि अर्थ मंत्रालयाने बेकायदेशीर ठरवली आहे, त्याच पद्धतीने हे जे प्रायव्हेट सॉफ्टवेअर आणि ॲप आहेत 2000 पर्यंत शॉपिंगसाठी टोकन देणारे, हे मला असं वाटतं असुरक्षित आहेत. तिकडे आपण बघूयाच नको. आता ही नवी कार्ड्स जर तुम्ही वापरत असाल तर अनेक प्रश्न उपस्थित होतात. हे कार्ड हरवल्यास पैसे कुणीही काढू शकेल. त्या कार्डवर 2000 पर्यंत कुणीही शॉपिंग करू शकेल. काढलेल्या पैशांची भरपाई कोण करून देणार? जी जुनी डेबिट कार्ड आहेत ती बदलून मिळत आहेत आणि त्याला सिम कार्ड जे आहे ते सिम एम्बॉस केलेलं असतं आणि ते कार्ड अधिक सुरक्षित करणं या दृष्टीने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने गाईडलाईन्स इश्यू केल्या आणि 31 डिसेंबरपर्यंत लोकांनी आपापली कार्डं बदलून घ्यावीत हे स्पष्ट म्हटलं. आता 31 डिसेंबर ओलांडून गेल्यानंतर सुद्धा आजच्या घटकेला लोक बँकांमध्ये लाईन लावून आपलं डेबिट कार्ड बदलून घेत आहेत आणि नवीन जे सिम कार्ड आहे ते नवीन जे डेबिट कार्ड आहे त्याच्यात सिम जी आपली मोबाईलमधली असते ती मोबाईलमधली सिम ही त्या डेबिट कार्डाच्या किंवा क्रेडिट कार्डाच्या एम्बॉस केलेली असते. त्यामुळे डाटा अधिक सुरक्षित आहे आणि आजही बँका हेच काम करतायत. त्यामुळे 31 डिसेंबर ठीक आहे ओलांडून गेली, पण अजूनही ती कार्डं मिळत आहेत. आता तुम्ही जे म्हणता ह्याच्या व्यतिरिक्त जी काही 2000 रुपयापर्यंत काही ॲप्स हे अशा तऱ्हेने काम करतायत की ते टोकन दिल्यानंतर, जसं तुम्ही मेट्रो स्टेशनवर गेलात की तुम्ही टोकन त्या मेट्रो स्टेशनमध्ये एंट्री करताना टाकता आणि मग तो दरवाजा उघडतो आणि मग तुम्ही एंट्री करता, तसं एखाद्या मॉलमध्ये गेलात तर तुम्ही ते टोकन वापरलं तर 2000 पर्यंत शॉपिंग करू शकता, असं त्या ॲपच्या सॉफ्टवेअरमधली रचना आहे. माझं म्हणणं, मुळातच अशा तऱ्हेचे सर्व ॲप्स जे बँकांनी केलेले नाही आहेत, जे बँकिंग सिस्टमच्या बाहेरचे आहेत, ते सगळे असुरक्षित आहेत असं स्पष्टपणे सांगण्याची गरज आहे. या नव्या कार्ड्सबाबत अनेक जाणकारांनी शंका उपस्थित केल्यामुळे आणि वित्त कंपन्यांनी सुद्धा याबाबत प्रसिद्धीपत्रक अद्याप जारी न केल्यामुळे जनमानसात नाराजी असल्याचंच पाहायला मिळतंय. सुमित सावंतसह ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी.